प्लस स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। अर्थात याच संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान घोषणाही करतील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। लाडक्या बहिणींना मिळणार संक्रांतीपूर्वी 3000 रुपये। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सोशल मीडियावरून माहिती प्रचारित करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते देय होते, त्यापैकी एका हप्त्याची रक्कम डिसेंबरमध्ये देण्यात आलेली आहे। आता उर्वरित 2 हप्त्याचे 3000 रुपये येत्या मकर संक्रांतीपूर्वी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। अशा प्रकारची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावरून प्रसारित केलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी परदेशामध्ये किडनी विकण्याची वेळ आलेली आहे। रोशन कुडेंकडून माहिती प्रदान करण्यात आली। काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यामुळे सुटका करण्यात आली। आंतरराष्ट्रीय अवयव तस्करीच्या रॅकेटवरती गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे। ऊसाचे पाचट शेतामध्ये जळाल्याने पोत होतोय कमी, अशी स्थिती राहिल्यास जमिनी शारपाड होण्याची भीती व्यक्त केली जाते। सांगोल्यामधील 24,000 शेतकऱ्यांच्या निवडी होणार रद्द। 9 जानेवारीपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्याची होती मुदत। तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्याकडून माहिती देण्यात आली। मोबदल्यासाठी 40 वर्षांनंतर सुद्धा बैरागवाडीचे शेतकरी हे वंचितच आहे। पाझर तलावाबाबत प्रशासनाचा अनागोंदी कारभार, कुटुंबासह उपोषणाचा शेतकऱ्यांनी इशारा दिला। 100 शेतकऱ्यांच्या विद्युत पंप वायरची चोरी करण्यात आली। पैठण तालुक्यातील अंबरटाकडी येथील घटना असून पोलिसांचे दुर्लक्ष होते। शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश आलेले असून 8 वर्षांच्या संघर्षानंतर प्रलंबित मागण्या मंजूर करण्यात आल्या। शेतकरी आनंदित। बाजार समितीमध्ये आवक वाढली असून तुरीला समाधानकारक भाव मिळतोय। 7,33,49,480 रुपयांची उलाढाल झाली। गव्हाला 2,600 रुपयांचा भाव मिळतोय। हत्ती हटावसाठी ठिय्या अखेर 4 दिवसांनी उठलेला असून हत्तींना रोखण्यासाठी लवकरच उपाययोजना करणार। सहाय्यक वनरक्षकाच्या आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले। भूमी अभिलेख कर्मचारी हे शेताच्या बांधावरती 3 महिन्यांवरील प्रलंबित मोजणी प्रकरणे निपटाऱ्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली। सदन होण्यासाठी बांबू लागवड हा एक उत्तम पर्याय, डॉक्टर हेमंत बेडेकर म्हणाले। चिपळुणामध्ये कोकणातील बांबू आणि बांबू उद्योग विषयावरती त्यांनी व्याख्यान केले। पाथर्डी परिसरामध्ये ज्वारीचे बियाणे हे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जाते। खुल्या बाजारामधील कापूस दरामध्ये सुधारणा बघायला मिळत आहे। अकोटमध्ये व्यापाऱ्यांनी 8,405 रुपयांपर्यंत केले सौदे, कारण सीसीआयकडून हमीभावाने कापसाची खरेदी सुरू असतानाच आता खुल्या बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये सुधारणा दिसून येत आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे बाजार समितीमध्ये शुक्रवारी म्हणजेच तारीख 9 रोजी कापसाचे सौदे झालेले असून 8,000 ते 8,405 रुपयांपर्यंत सौदा झालेला आहे। मराठवाड्याच्या मोसंबीला हवाय राजाश्रय, जालना बागायतदार संघाचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला। बिस्मिल्ला आणखी 4 राज्यांमध्ये लागवडीसाठी मंजुरी मिळालेली असून नवे ऊसवान उच्च उत्पादनक्षम रेड रॉट प्रतिरोधक। सांगलीमध्ये वाढत्या थंडीमुळे भाजीपाला लागवड थांबलेली असून रोपांची मागणी सुद्धा मंदावलेली आहे। फेब्रुवारीच्या मध्यापासून गती येणार। निम्म्यापेक्षा अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटच नाही। जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचा भोंगळ कारभार, रिक्त पदांमुळे ह्या समस्या निर्माण होत आहे। तुरीची आवक 92.8% वाढलेली असून दर मात्र घसरलेलेच आहे। काढणीचा वेग वाढलेला असून दर मात्र किमान आधारभूत किमतीपेक्षा हे कमीच आहे। हमीभाव 8,000 मात्र मिळतोय 7,500 रुपयांचाच दर। ममता बॅनर्जी रस्त्यावरती कोलकात्यामध्ये भव्य मोर्चा, केंद्र राज्य संघर्ष आता विकोपाला गेलेला असून ईडी आणि राज्य सरकारच्या एकमेकाविरोधांमध्ये तक्रारी होत आहे। बंगाली अस्मितेला साथ घालण्याचा प्रयत्न केला जातोय। गुंतवणूकदार झाले प्रचंड सावध। डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंडामधून 1.32 लाख कोटींची विक्रमी एक्झिट करण्यात आली। इक्विटी गुंतवणुकीमध्ये 6% घट झालेली असून सोन्याच्या फंडाकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढतोय। SIP गुंतवणूक कायम आहे। अल्पवयीनांच्या हाती वाहन द्याल तर थेट पालकांवरती होणार कारवाई। मूर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाचा इशारा देण्यात आला। नियमांचे उल्लंघन झाल्यास पालकांना जबाबदार धरणार।
महागाईची संक्रांत, तिळाच्या किमतीमध्ये 20% वाढ झालेली असून खरेदीची लगबग सुरू आहे. सणाचा गोडवा महागलेला असून नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचते. 84 खेडी पाणीपुरवठा योजनेची थकबाकी वाढल्यामुळे पुन्हा जलसंकटमध्ये सापडलेली आहे. 21.57 कोटी रुपयांची थकबाकी असून फक्त 25 लाख रुपयांची भरपाई मिळते. मजिप्राचे पुन्हा स्मरणपत्र. अकोला जिल्ह्यामध्ये 29 सौर प्रकल्पांमधून 36,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होतोय. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय. 1008 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू झालेला आहे. समृद्धी महामार्गावरती आरोग्य यंत्रणा हवी सक्षम. महामार्गाची बुलढाणा जिल्ह्यामध्ये 87 किमी लांबी असून 28 अपघात गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत. आरोग्य सेवा सुद्धा गुणवत्तापूर्ण. ई-पीक पाहणीची वेळ सरते. 24 जानेवारीपूर्वी नोंद न झाल्यास नुकसान होणार. शेतकऱ्यांनी वेळेमध्ये आपली करावी ई-पीक पाहणी. नंतर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसूर होते. कामगारांसाठी खंडीभर योजना असून पात्र घटकांपर्यंत लाभ देण्यावरती भर. तालुका स्तरावरती सुद्धा कार्यालय उपलब्ध असून मध्यस्थांपासून सतर्क राहा. पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन. रिसोड वाशिम मार्ग ठप्प झालेला असून सरकार व पीक विमा कंपन्यांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप केला जातोय. अखेर 5व्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले. आता 2,900 आणि दिवाळीला 100 रुपये ठरले. मागच्या हंगामाचे थके 100 रुपये देण्याची तयारी. ई-संजीवनी समुपदेशन वापरामध्ये जिल्हा अग्रस्थानी असून नाशिक जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 1,818 ऑनलाईन सल्लामसलती आशा सेविकाकडून जागृती करण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेच्या 7 सेवा आता आपले सरकार पोर्टलवरती उपलब्ध. नागरिकांनी डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे ओमकार पवार यांच्याकडून आवाहन करण्यात आले. मनरेगाच्या कामामध्ये 300 कोटींचा भ्रष्टाचार आढळलेला असून नवी दिल्ली येथे ग्रामीण विकास खात्याच्या सर्व्हेमधील माहिती समोर आलेली आहे. 80 वर्षाच्या वृद्धांना मजुरी, जीएसटी नंतर दस्तावेज गायब, विनाप्रमाणा कामे. लाल कांदा गडगडलेला असून शेतकरी अस्वस्थ झालेले आहे. नेते मंडळी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. मागणी कमी असल्यामुळे सरासरी भाव हे 1,500 पर्यंत पोहोचलेले आहे. नाशिक जिल्ह्यामधील बाजार समितींमध्ये लाल कांदा दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळते. खर्च सुद्धा निघणे शेतकऱ्यांचा कठीण झालेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले आहे. आवक जास्त तसेच मागणी कमी आहे. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला मोठा दिलासा मिळालेला असून 3,700 HP पंपाची चाचणी यशस्वी पार पडली. 2,740 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा टप्पा पूर्ण झालेला असून 392 MLD प्रतिदिन उपशाची क्षमता असेल. शिरूर तालुक्यामध्ये 1,167 हेक्टरवरती कांदा लागवड पूर्ण झालेली असून 1,500 हेक्टरपर्यंत पोहोचली कांदा लागवड. 35,000 येतो एकरी कांदा लागवडीचा खर्च. तक्रारदारास विम्याची 15 लाख रुपयांची रक्कम 8% व्याजासह द्यावी लागणार. चोलामंडलाचा ग्राहक न्याय मंचाचा आदेश देण्यात आला. ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक झालेले असून कारखाना बंद पाडण्याचा दिला इशारा. 20 जानेवारीला चक्काजामचा इशारा देण्यात आला. वसमत परिसरामध्ये थकीत वेतनाच्या प्रश्नावरती सुद्धा कारखाना प्रशासनाचे मौन आहे. नोकरदार महिलांच्या बालकांसाठी पाळण्याची दोरी कुठे अडकली. नोकरदार महिलांना मोठा दिलासा. जालना जिल्ह्यासाठी 5 पाळणाघरे मंजूर करण्यात आली. एका ठिकाणी 25 लाभार्थी. नवीन वर्षामध्ये रेशनची ज्वारी बंद होणार का. डिसेंबरमध्ये रेशन दुकानांवरती ज्वारी झाली वितरित. प्राधान्यांमध्ये तांदूळ 2 किलो तर गहू 3 किलो मिळणार. तसेच अंत्योदयमध्ये 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ मिळणार. भूजलच्या रेड झोनचा फास. शेतकऱ्यांचा जीव कासावीस होतोय. तांत्रिक अटींमुळे सिंचन विहिरींना 122 गावांमध्ये लागलाय ब्रेक. लोकप्रतिनिधी लक्ष देणार तरी कधी. हंगामापूर्वीच हरभरा मातीमोल झालेला असून हमीभावाचे संरक्षण केव्हा मिळणार. सध्याच्या हमीभावापेक्षा 500 रुपयांनी कमी दर मिळतोय. शेतकऱ्यांची वाढली चिंता. प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना सोलर ऊर्जेचा मिळणार पुशबॅक. DRDकडून अंमलबजावणी करण्यात आली. 15,000 रुपयांचे मिळणार अनुदान. मोर्शी परिसरामध्ये कृषी पंपाचा वीज पुरवठा. महावितरण उदासीन असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे महावितरण कंपनीला 8 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे. धान खरेदीमध्ये लिमिटचा अडथळा निर्माण होतोय. चुकारे द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कारण धान खरेदीवरती लिमिट लावणे म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडण्यासारखे आहे. शासनाने तात्काळ ही अट रद्द करून यापूर्वीच निर्बंधमुक्त धान खरेदी सुरू करावे. तसेच खरेदी झालेल्या धानाचे चुकारे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावेत. अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे.
पहिल्या हप्त्याविनाच रखडले 246 घरकुल लाभार्थ्यांची भीत. 45 गावांमधील लाभार्थी घरकुल हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कोरपणा परिसरामध्ये वितरणाची मागणी केली जाते. शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिलेले असून हरभऱ्यावरती घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी विभागाकडून एकात्मिक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 62 कोटीची धान विक्री झालेली असून पण चुकारे मिळणार तरी कधी, शेतकरी झाले हवालदिल. कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आर्थिक कोंडी होते. जिल्हा मार्केटिंग केंद्र कमी तर खरेदी अधिक आहे. दुर्गम भागामध्ये झाली मोबाईल क्रांती. 2 वर्षांमध्ये 556 टॉवरचे जाळे विणण्यात आले. अनुदानाने 4Gची सेवा विस्तार होते. नक्षलवाद्यांची भीती झुगारून दूरसंचार कंपन्यांचा पुढाकार. आता थेट तेलंगणामधून येणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये युरिया. रेल्वे रॅकची प्रतीक्षा संपली. आहेरी 8 दिवस होणार खत दाखल. तुरीवरती सुद्धा शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे करा व्यवस्थापन. कृषी विभागाकडून करण्यात आले मार्गदर्शन. वेळीच उपाययोजना करण्याचे कृषी विभागाने केले आवाहन. तुम्ही सुद्धा लायसन RC विसरले असाल तर डिजिलॉकर दाखवा. कारवाई टाळा. डिजिलॉकर आणि परिवहन ॲप्लिकेशनवरती उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध. मिरची पीक लागवड व व्यवस्थापनावरती शेतकरी चर्चासत्र. तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन. मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. व्यक्तीचे जीवन संपवल्यानंतर मृतदेह पोत्यामध्ये बांधून बंधाऱ्यामध्ये फेकला. मुरली येथील घटनेने खळबळ उडाली. 10 दिवसांपूर्वी खून केल्याचा संशय होतोय. मृताची ओळख पटवण्यासाठी बेपत्ताच्या तक्रारीची करतायत पडताळणी. कापूस नोंदणीसाठी केवळ 6 दिवस शिल्लक असून शेतकऱ्यांमुळे OTPची अडचण निर्माण होते. कापूस विक्री प्रक्रियेमधील आव्हाने निर्माण होत आहे. तेलंगणामधून मध्य प्रदेशामध्ये रेशनच्या तांदळाची तस्करी केली जाते. 120 क्विंटल तांदळासह पोलिसांनी केला ट्रक जप्त. शक्तीपीठचा नवा मार्ग. गावांची यादी व्हायरल करण्यात आली. अधिकृत दुजोरा नाही. नव्या मार्गाची निगडीत गावे. शासनाकडून गोपनीयता, अधिकृत खुलासा करण्याची मागणी केली जाते. ऊसामधील AI तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कासरवाडा येथे केला होता पहिला प्रयोग. रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये डिजिटल पशुधन अभियान अधिकारी. अभियानाचे पोर्टलावरती त्वरित नोंद करणे आवश्यक ठरणार आहे. जयनगर परिसरामध्ये रब्बी हंगामाचा जोर वाढलेला असून शेतकऱ्यांना मिळाली नवसंजीवनी. बियाणे, खते तसेच रासायनिक औषधांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. खरीप हंगामाची कसर हे रब्बीमध्ये काढणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. नवीन वर्षामध्ये रेशनवरती ज्वारी बंद करण्यात आलेली असून तांदूळ कमी करण्यात आलेला आहे. गहू जास्त मिळणार. धान्य वाटपामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 4 लाख पात्र लाभार्थींवरती होणार बदलाचा परिणाम. जिल्ह्यामधील अंत्योदय व प्राधान्य कार्डधारक मंजूर करण्यात येणार. PM किसान योजनेची वेबसाईट बंद असून शेतकरी झाले त्रस्त. KYC होईना. योजनेचे हप्ते सुद्धा मिळणे बंद झालेले असून सेतू केंद्रामध्ये हेलपाटे वाढलेले आहे. कारण आता शासनाने प्रत्येक कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना फार्मर ID बंधनकारक केलेले आहे. आता फार्मर ID असलेल्या शेतकऱ्यांनाच PM किसानचा सुद्धा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे PM किसानचे पैसे सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर ID काढून घेणे गरजेचे ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती बघायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.